नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, BA तृतीय वर्षाच्या या आपल्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे। आपण साहित्यशास्त्र हा विषय अभ्यासत आहोत। साहित्यशास्त्र असं आपण जेव्हा म्हणतो तेव्हा मी जसं कालच सांगितलं होतं की त्यामध्ये पूर्वीच्या काळी त्याला काव्यशास्त्र असं म्हटलं जायचं आणि त्याच्याही पूर्वीच्या काळी त्याला नाट्यशास्त्र असं म्हटलं जायचं। जेव्हा आपण साहित्यशास्त्र असं म्हणतो तेव्हा त्यामध्ये काही गोष्टी अपेक्षित असतात। आपण जेव्हा साहित्यशास्त्र असं म्हणतो त्यामध्ये पहिला जो घटक असतो अभ्यासत असताना तो पहिला घटक आहे साहित्य म्हणजे काय। आता एक महत्वाची गोष्ट आपण लक्षात घ्यायला पाहिजे ती म्हणजे साहित्य हा जो शब्द आहे हा आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये सुद्धा वापरतो, दैनंदिन व्यवहारामध्ये सुद्धा वापरतो। उदाहरणार्थ स्वयंपाकाचे साहित्य, उदाहरण घ्यायचं तर लिहिण्याचे साहित्य। तर हे जे वेगवेगळे काम करण्याचे साहित्य, बांधकामाचं साहित्य असं आपण नेहमी म्हणत असतो, परंतु हे साहित्य आपल्या इथं अपेक्षित नाहीये। आपल्याला कोणतं साहित्य अपेक्षित आहे तर आपल्याला अपेक्षित आहे वाङ्मय। आपल्याला साहित्य अपेक्षित आहे कला, ज्याला आपण ललित कला असं म्हणतो, ती ललित कला। आपल्याला अपेक्षित आहे कादंबरी, कथा, कविता। आपण जेव्हा जेव्हा साहित्य हा शब्द वापरू तेव्हा तेव्हा आपल्याला या गोष्टी अपेक्षित असतील आणि या गोष्टी म्हणजेच साहित्य असं आपल्याला या संपूर्ण अभ्यासक्रमामध्ये पाहायचंय। तर जेव्हा आपण साहित्य ही संकल्पना अभ्यासू लागतो तेव्हा अपेक्षित आहे साहित्यशास्त्र या अंतर्गत की साहित्य म्हणजे काय, या साहित्य कशाला म्हणायचं, साहित्याचं स्वरूप कसं असतं, साहित्याची लक्षणं कोणकोणती असतात, या सगळ्या गोष्टींची विश्लेषण आपल्याला या एका अंतर्गत घ्यावं लागतं। दुसरा महत्वाचा घटक जो असतो ज्याला आपण साहित्यशास्त्राच्या अंतर्गत येतो तो म्हणजे साहित्य कशासाठी लिहिलं जातं, कशासाठी लिहिलं जातं। याला आपण प्रयोजन असंही म्हणतो। म्हणजे एवढं मोठं साहित्य कृती आहे, एवढे मोठे कथा आहे, कादंबरी आहे, नाटक आहे, कविता आहे, खंडकाव्य आहे, हे सर्व का लिहिलं जातं, का वाचलं जातं। तुम्ही जर थोडंसं बारकाईने विचार केला तर एवढं प्रचंड मराठीमधलं साहित्य आहे, मोठमोठे ग्रंथ आहेत, अनेक ग्रंथ लिहायला लोकांची 5-5, 6-6 वर्ष जातात। जर आपण महाकाव्य पाहिले तर मग हे का लिहितात, असं कोणतं कारण आहे, अशी कोणती प्रेरणा देणारी त्यांना गोष्ट आहे की त्याच्यामुळे ते लिहितात आणि का ते वाचतात देखील। तर हा जो प्रकार आहे लिहिण्याचा आणि वाचण्याचा, याच्या मागे जी कारणं आहेत ती या प्रयोजन विचाराच्या अंतर्गत अभ्यासली जात असतात। याशिवाय तिसरा जो महत्वाचा घटक आहे या प्रक्रियेमध्ये तो म्हणजे साहित्य हे चांगलं आणि वाईट कसं ठरवायचं। हा जो तिसरा प्रकार आहे या अंतर्गत चांगले साहित्य आणि वाईट साहित्य। आता वाईट ही संकल्पना आजच्या काळामध्ये नष्ट झालेली आहे। हे प्राचीन काळी जेव्हा शास्त्र होतं, साहित्यशास्त्र, आणि जुने लोक जेव्हा याचा वापर करायचे तेव्हा ते याला वाईट साहित्य कृती सुद्धा गृहीत धरायचे। आता आपण तसं धरत नाही, आता आपण म्हणतो तरतम भावदर्शक। म्हणजे या साहित्यामध्ये त्या कवितेमध्ये दुसऱ्यामध्ये काय फरक आहे, कोणतं श्रेष्ठ आहे कोणतं कनिष्ठ आहे असं आता आपण म्हणत नाही। परंतु काही साहित्य कृती जर सुमार दर्जाच्या असतील, कमी दर्जाच्या असतील, समजा एखादी कविताची स्पर्धा आहे
आणि 10 कविता आपल्या समोर आल्या स्पर्धेसाठी, तर त्या स्पर्धेमध्ये पहिला नंबर तर कोणाला तर द्यावा लागेल. आणि हा देण्यासाठी त्यातलं एखादं चांगली साहित्य कृती कोणती आहे ही सुद्धा आपल्याला तपासावी लागेल. तर ही जी चांगली साहित्य कृती आपण ज्याला म्हणू, ती चांगली साहित्य कृती कशाच्या आधारे शोधायची आपण, तर या साहित्यशास्त्राच्या आधारे ती चांगली कृती आपल्याला शोधावी लागते आणि शोधता येते. आणि म्हणून साहित्यशास्त्रामध्ये हा एक अतिशय महत्वाचा भाग मानला जातो की आपल्याला चांगली आणि वाईट किंवा चांगली, श्रेष्ठ आणि कनिष्ठ ही साहित्य कृती आपल्याला तपासून पाहावं लागते. त्याच्यानंतरचा जो प्रकार आहे, याच्यानंतरचा जो याच्यामध्ये येणारा घटक आहे तो आहे साहित्य किती आणि कोणत्या प्रकारचे असते. तर इथं जो संबंध येतो तो आहे प्रकार. साहित्याचे जे प्रकार असतात ते किती मानावेत. कथा, कादंबरी, कविता हे घटक याच्यामध्ये येतात. म्हणजे हा प्रकार म्हणजे कादंबरी, कथा, कविता हे सगळे घटक या प्रकार या अंतर्गत येत असतात. आणि प्रत्येक काळामध्ये हे प्रकार बदलतात. जर आपण मध्ययुगामध्ये गेलो तर पोवाडे, लावण्या, अभंग हे साहित्य प्रकार होते. आज जर आपण आलो तर कादंबरी, कथा, कविता हे साहित्य प्रकार आपल्याला दिसून येतात. तर साहित्याच्या अंतर्गत जेव्हा आपण अभ्यास करत असतो, साहित्यशास्त्र हे जे शास्त्र आहे या शास्त्राचा जेव्हा आपण अभ्यास करतो तेव्हा आपल्याला पहिला घटक येतो साहित्य म्हणजे काय, कशाला म्हणायचं साहित्य. दुसरा घटक येतो प्रयोजन. तिसरा घटक येतो चांगलं किंवा वाईट शोधणं, याला आपण समीक्षा असं सुद्धा म्हणतो. एखाद्या साहित्य कृतीची समीक्षा करणं किंवा अनेक साहित्य कृतीची, जगातल्या अनेक साहित्य कृतींची समीक्षा करणं हा सुद्धा भाग त्याच्यामध्ये येतो. आणि चौथा भाग जो येतो तो म्हणजे साहित्याचा प्रकार. म्हणजे आपण जर मराठीचं साहित्यशास्त्र असं म्हटलं किंवा मराठीच्या साहित्याचा अभ्यास करायला सुरुवात केली किंवा मराठीतल्या दलित किंवा ग्रामीण साहित्य किंवा आदिवासी साहित्याचा जर अभ्यास करायला सुरुवात केला तर आपल्याला सुरुवातीला काय करावं लागतं, त्यांच्या साहित्याची वैशिष्ट्ये घ्यावी लागतात, त्यांच्या साहित्याची प्रयोजन तपासावी लागतात, त्यांच्या साहित्यातली कोणती श्रेष्ठ कलाकृती आहे, का आहे, कशामुळे आहे याची समीक्षा इथं अपेक्षित असते. आणि कोणत्याही भाषेतले वेगवेगळे साहित्य प्रवाह देखील, साहित्य प्रकार देखील आपल्याला अभ्यासता येतात. तर अशा प्रकारे जेव्हा आपण साहित्यशास्त्र असं म्हणतो त्याच्यामध्ये हे 4 गोष्टी आपल्याला अपेक्षित आहे. तर सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आपण साहित्य कशाला म्हणतो, तर वाङ्मयाला, ललित कलेला, ज्याच्यामध्ये सौंदर्य असतं अशा सौंदर्यपूर्ण भाषिक अभिव्यक्तीला, कादंबरीला, कथेला आपण साहित्य म्हणतो. हे स्वयंपाकाचे साहित्य, लिहिण्याचे साहित्य हे आपल्याला अपेक्षित नाहीये. प्रयोजन आहेत. यावेळेस तुम्हाला अभ्यासक्रमाला साहित्याचं स्वरूप आणि साहित्याचे प्रयोजन या 2 गोष्टी अतिशय महत्वाच्या आहेत आणि त्या तुमच्या अभ्यासक्रमाला आहेत. साहित्याची समीक्षा हा घटक तुम्हाला भविष्यामध्ये शिकायचा आहे, तो MA ला आहे, त्याच्यामुळे आता यावेळेच्या अभ्यासक्रमामध्ये जो नाहीये. आणि त्याचबरोबर साहित्याचे प्रकार हे तुम्ही मागच्या वर्षी कविता आणि धडे, नाटक आणि कादंबरी यांच्या माध्यमातून तुम्ही ते शिकलेले आहे. तर आपल्याला यावेळेस हे 2 घटक पाहायचे. हे 2 घटक तुमच्या अभ्यासक्रमाला आहेत. तर आता आपल्याला हे लक्षातच आलेलं आहे की साहित्य म्हणजे काय, स्वयंपाकाचं साहित्य नाही, तर हे वाङ्मय आणि ललित कलेचं साहित्य आहे. तर आपण या अभ्यासक्रमाला आता आपण सुरुवात करूया. जसं की मी काल मागच्या तासामध्ये सांगितलं होतं, कालच्या साहित्य हा शब्द पूर्वी कवितेसाठी वापरला जायचा आणि त्याच्याही पूर्वी नाटक याच्यासाठी वापरला जायचा. जगातल्या जवळपास सर्वच भाषेमध्ये कविता, कथा, कादंबऱ्या, लोकसाहित्य यांची निर्मिती झालेली आहे. आता तर होतेच आहे. पूर्वीच्या काळी ते कवितेच्या स्वरूपात होतं. तर जेव्हा आपण साहित्य म्हणजे काय याचा विचार करायला लागतो तेव्हा आपल्याला हा विचार 2 पद्धतीने करावा लागतो. आता तुम्हाला तर माहितच आहे की आपले जे ज्ञान आहे, मराठी भाषेतलं ज्ञान
हे दोन परंपरेमधून आलेलं आहे. एक आहे भारतीय परंपरा आणि दुसरी आहे पाश्चात्य परंपरा म्हणजे इंग्रजी परंपरा. आता भारतीय परंपरेमध्ये साहित्य म्हणजे काय हे सांगण्याचा प्रयत्न अनेक अभ्यासकांनी केलेला आहे. यामध्ये भामह आहे, यामध्ये रुद्रट आहे, यामध्ये दंडी आहे, यामध्ये वामन आहे, यामध्ये जगन्नाथ आहे, यामध्ये भरत मुनी पण आहेत. हे सर्व भारतीय प्रवाह आहे. हे साहित्य कशाला म्हणायचं तर याच्या संदर्भामध्ये यांनी प्रत्येकाने आपापली सैद्धांतिक भूमिका मांडलेली आहे. यांची पुस्तकं सुद्धा आहेत. या पुस्तकांची नावं मी तुम्हाला PDF मध्ये पाठवणार आहे. आता यासोबत बाहेरच्या देशामध्ये सुद्धा साहित्य काय असतं, साहित्यानं कसं वागायला पाहिजे, साहित्यामधलं चांगलं साहित्य कोणतं असतं, वाईट साहित्य कोणतं असतं, याच्याविषयी सुद्धा काही भूमिका मांडण्यात आलेल्या आहेत. आता याच्यामध्ये कोण आहे तर प्लेटो आहे. आता तुम्ही म्हणाल प्लेटो तर राजकीय विचारवंत होता, परंतु त्यानं सुद्धा साहित्याविषयीची भूमिका मांडली. अरिस्टॉटल आहे, त्याच्यानंतर वर्ड्सवर्थ आहे आणि अनेक असे विचारवंत आहेत, साहित्यिक आहेत, नाटककार आहेत की ज्यांनी साहित्याविषयी आपापली भूमिका मांडलेली आहे. आणि हे जर पाहिले तर हे सगळे समीक्षक किंवा साहित्याचा अभ्यास करणारे, राजदरबारातले साहित्याचा अभ्यास करणारे लोक होते, ग्रंथ लिहिणारे लोक होते, हे राजकीय विचारवंत होते, हे कवी होते. तर अशा जवळपास जगातल्या प्रत्येकानं साहित्याचं महत्व, साहित्याचं स्वरूप हे या 4 पद्धतीने आपण जे पाहिलं होतं की एक तर स्वरूप सांगितलं असेल किंवा प्रयोजन सांगितली असतील किंवा कशाला चांगलं म्हणायचं आणि कशाला वाईट म्हणायचं हे सांगितलं असेल किंवा साहित्याच्या प्रकाराविषयी काही चर्चा केली असेल. तर अनिवार्यपणे समाजाविषयी चर्चा करणाऱ्या प्रत्येकाला साहित्याविषयी सुद्धा काही ना काहीतरी चर्चा करावीच लागते. तर आता याच्यातला जो भरत मुनी होता, मी तुम्हाला कालच सांगितलं होतं की याला साहित्य हा शब्द आज आपण वापरतो आहोत, याच्यापूर्वी याला काव्य म्हटलं जायचं, म्हणजे हे काव्यशास्त्र होतं. त्याच्यापूर्वी याला नाट्यशास्त्र म्हटलं जायचं. म्हणजे शब्द जरी बदलले, पूर्वी नाटक प्रभावी होतं, नाटकाचं विश्लेषण केलं, नाट्यशास्त्र झालं. त्याच्यानंतर कविता प्रभावी झाल्या, काव्यशास्त्र लिहिलं गेलं आणि त्याच्यातून काव्यशास्त्राची निर्मिती झाली. आज आपण या काव्यालाच काय म्हणतो, साहित्य असं म्हणतो. कारण की आपल्याकडे आज काव्य ही केवळ कविता आहे किंवा हे केवळ पद्य आहे आज. परंतु पूर्वी हे कसं होतं, पूर्वी सगळे महाकाव्य, तत्वज्ञान, अभंग, लावणी, पोवाडे, एखाद्या धर्मग्रंथाचं विश्लेषण हे सगळं कवितेमध्ये असायचं. ज्ञानेश्वरी कवितेमध्ये, भावार्थ आणि महानुभावांचं तत्वज्ञान सांगणारे सगळे ग्रंथही कवितेमध्येच, रामायण महाभारत सुद्धा कवितेमध्येच. तर हे सगळं कविता होती आणि म्हणून याला असं काव्यशास्त्र हे नाव देण्यात आलं होतं. तर आता जेव्हा आपण साहित्याचा विचार करतो, साहित्याच्या सैद्धांतिक अभ्यासाचा विचार करतो, तेव्हा याच्यामध्ये सगळ्यात प्रथम जो येतो तो आहे भरतमुनी. आता भरतमुनी जो आहे याच्या काळामध्ये नाटक हे फार प्रभावी होतं आणि त्याच्यामुळं त्याने नाट्यशास्त्राविषयी विश्लेषण केलं. आणि मग त्याला विचारलं गेलं की नाटक म्हणजे काय, तर त्यानं लिहिलं अर्थक्रियोपेतम काव्यम नाट्यम. अर्थक्रियोपेतम नाट्यम म्हणजे अर्थ अधिक क्रिया म्हणजे नाटक. अगदी सोप्या पद्धतीनं त्यांनी हे सांगितलं. आपल्याला पाश्चात्य विचारवंत सुद्धा पाहायचे आहेत, ते आपण याच्यानंतर पाहणार आहोत. त्यांनी काय सांगितलं नाटकाची व्याख्या, नाटकामध्ये काय असतं, मूलभूत स्वरूपाचं काय असतं, तर एक अर्थ असतो त्या नाटकाला जो समग्र स्वरूपात असतो आणि वेगवेगळ्या क्रियेच्या द्वारे म्हणजे अभिनयाच्या द्वारे हे नाटक
प्रेक्षकांपर्यंत पोहोचवलं जातं. तर म्हणून त्यांनी सांगितलं अर्थ अधिक क्रिया म्हणजे नाटक. पण आता गंमत अशी झाली की पुढच्या काळामध्ये नाट्यशास्त्र मागे पडलं. नाटकच्या ऐवजी काव्यशास्त्र पुढे आलं. आणि मग प्रश्न असा पडला की कवितेमध्ये क्रिया तर नसते, अभिनय कोणीही करत नाही. कविता ही आपण आपली वाचायची असते, कवितेतले ग्रंथ ज्ञानेश्वरी ही आपण आपली वाचायची असते, तुकारामाचे अभंग हे आपण आपले वाचायचे असतात. आधुनिक पद्धतीच्या कादंबऱ्या ज्या आधुनिक काळात लिहिल्या जातात, कादंबऱ्या आपण आपल्या वाचायच्या असतात. मग जर हे असं चालू असेल तर क्रिया कोण करतं, अभिनय कोण करतो, तिथं नैपथ्य प्रकाश योजना हे कोण करतं? तर तिथं लक्षात आलं की असं कोणी करत नाही. आणि मग भामहानं पहिली व्याख्या लिहिली याच्या मदतली, शब्दार्थो संहितो काव्य. शब्दार्थो संहितो काव्य. याच्यामध्ये काय केलं, या क्रियेच्या ऐवजी त्यांनी शब्द अधिक अर्थ असं विश्लेषण केलं. शब्द अधिक अर्थ बरोबर काव्य. यांचं संहितत्व म्हणजे त्यांची योग्य पद्धतीने केलेली जुळवणी म्हणजे काव्य. आता इथं काय झालं, क्रियेच्या ऐवजी शब्द आले. म्हणजे इथं सांगितलं की तो कोणीही क्रिया करत नाही. इथं जे काय असतं, साहित्य कशाला म्हणायचं, कविता कशाला म्हणायची, तर जी शब्दार्थो संहितो काव्य म्हणजे शब्द आणि अर्थ यांच्या संहितत्वानं अगदी व्यवस्थित जुळवणीनं जी विकसित होते त्याला म्हणतात आपण काव्य असं म्हणायचं. मग आता यांच्या लक्षात आलं की आणखीन काय याच्यामध्ये सुधारणा करता येते का. रुद्रटानं सांगितलं ननो शब्दार्थो काव्य. ननो शब्दार्थो काव्य म्हणजे खरोखरच शब्द आणि अर्थ यांचं मिळूनच काव्य बनत असतं. खरोखरच शब्द आणि अर्थ यांचं मिळूनच काव्य बनतं. म्हणजे यांनी सुद्धा ही जी व्याख्या आहे, हे जे स्वरूप आहे हे मान्य केलं. पण त्याच्यामध्ये त्यांनी एवढं सांगितलं की याची मांडणी मात्र पद्धतशीरपणे झाली पाहिजे, त्याला अर्थपूर्णता असली पाहिजेत वगैरे वगैरे. याच्यानंतर हाच विचार पुढे घेऊन दंडीनं सांगितलं की शरीर तावदिष्टार्थ व्यवच्छिन्ना पदावली म्हणजे इष्ट अर्थाने युक्त असलेली पदावली हा शब्द महत्वाचा आहे, म्हणजे काव्य शरीर. आता काय म्हणतो इष्ट अर्थाने, म्हणजे हा अर्थ कसा असला पाहिजे, इष्ट असला पाहिजे, योग्य असला पाहिजे. युक्त असलेली पदावली म्हणजे काव्य शरीर. आता यांनी काय केलं, इथपर्यंत काय चालू होतं, जर आपण याच्याकडे लक्ष दिलं तर आपल्या लक्षात येईल की इथं चालू होतं अर्थ अधिक क्रिया म्हणजे नाटक. याच्या क्रियेच्या ऐवजी इथं सांगितलं शब्द आणि अर्थ म्हणजे काव्य. यांनी पण सांगितलं शब्द आणि अर्थ म्हणजे काव्य, त्याची जुळवणी व्यवस्थित व्हायला पाहिजे. पण दंडीनं थोडस पुढे जाऊन त्यांनी सांगितलं की कवितेमध्ये फक्त शब्द आणि अर्थ नसतात, शब्दार्थ नसतो, तर तो पदावलीचा अर्थ असतो. म्हणजे शब्द हा वेगळा आणि पदावली म्हणजे अनेक पदे, अनेक ओळी, अनेक परिच्छेद यांची मिळून ही काव्य बनत असतं. आणि ही पदावली कशी पाहिजे, ही पदावली कशी पाहिजे तर इष्ट अर्थाने युक्त असली पाहिजे. जर त्याच्यामध्ये योग्य पद्धतीचा अर्थ असेल, जर पद्धतशीरपणे त्याची मांडणी केली असेल आणि ते जर सलग असेल तर त्याला काय म्हणायचं, काव्य असं म्हणायचं. आता पहा, इथं फक्त शब्द आणि अर्थ अगदी खालची पातळी होती, प्रारंभिक पातळी, अर्थ अधिक क्रिया, अर्थ अधिक शब्द. इथं काय झालं, शब्दाची पदावली झाली. इथं सांगितलं शब्द नाही, शब्दाची रचना असायला पाहिजे, अनेक शब्द असतात, 10-15 ओळी, 5-6 ओळी पदावली असेल, पदांची रचना असेल. आणि अर्थाचं काय झालं,
अर्थावर सुद्धा बंधन आली. यांनी काय सांगितलं, इष्ट अर्थानं म्हणजे पद्धतशीरपणे ती पदावली असली पाहिजे, त्याचा अर्थ सुद्धा योग्य असला पाहिजे, तरच ते कविता होईल, नाही तर कविता होणार नाही, नाही तर त्याला काव्य म्हणता येणार नाही. मग याच्यामध्ये आणखीन थोडासा विकास झाला. म्हणजे एखाद्या अभ्यासामध्ये जसा विकास होत जातो, पूर्वीच्या काळी छोटे मोबाईल होते, त्याच्यामध्ये फोटो चांगले निघत नव्हते, रेकॉर्डिंग चांगली होत नव्हती, कॅमेरा सुद्धा फार चांगला नव्हता. मग काय झालं, हळूहळू त्या मोबाईलमध्ये सुधारणा झाली, कॅमेऱ्याचे विकास झाला, बॅटरीचा विकास झाला. मागच्यानं जे संशोधन केलं त्याच्यावर पुढच्यानं आणखीन संशोधन करत राहिलं आणि अशा टप्प्यानं त्याचं काय झालं, पुढे पुढे विकसित होऊन आजचं मोबाईलचं रूप आलं. आणि भविष्यामध्ये आणखीन याच्या पुढे जाऊन 3G 4G ते 3 डायमेन्शन 4 डायमेन्शन ते जे आहेत तशा पद्धतीचे मोबाईल पुढे विकसित होणार आहेत. आपल्याला धातूचे मोबाईल घ्यायची गरज नाही, एक पट्टी बांधली हातावर की तो आपोआप मोबाईल बनेल. तर अशा पद्धतीची ही जी विकास होत जात असतो, त्याच पद्धतीनं काव्य म्हणजे काय याचा सुद्धा विकास या क्रमानं होत चाललेला आहे. सुरुवातीला शब्द आणि अर्थ झाले आणि नंतर मग शब्द कसे असतात, पदावली असते, अर्थ कसा असतो, इष्ट अर्थाने युक्त असतो, अशी त्याच्यामधून भूमिका मांडली गेली. आणि त्याच्यानंतर वामनानं त्याच्याही पुढे जाऊन एक व्याख्या दिली, रीतिरात्मा काव्यस्य. वामनानं सांगितलं रीती आपण आत्मा करूयात, आत्मा काव्यस्य. रीती आत्मा काव्यस्य म्हणजे रीती ही काव्याचा आत्मा आहे. आता रीती म्हणजे काय, तर रीती म्हणजे पद्धती. त्या काळामध्ये गौंडी रीती आणि वैदर्भी रीती आणि अशा पद्धतीच्या अनेक प्रकारच्या रीती अस्तित्वात होत्या. मग जर कुणाला अलंकारिक लिहायचं असेल, लांब लांब पल्लेदार रचना करायची असेल तर त्यानं गौंडी रीतीमध्ये लिहावं. किंवा मग जर साधं सुद्धा लिहायचं असेल, अलंकाराचा कमी वापर करायचा असेल तर वैदर्भीमध्ये रीतीमध्ये लिहावं अशी त्या काळामध्ये अपेक्षा केली जायची. आजच्या काळामध्ये जर रीती म्हटलं तर कोणाची विनोदी पद्धतीची शैली असते, आपण त्याला शैली म्हणूयात. आजच्या काळामध्ये ही कशी असते, विनोदी असते, बऱ्याच जणांची, अनेकांची गंभीर असते, फारच गंभीर असतात. काही काही लोक अतिशय आक्रमक असतात. तर ही जी मांडणी आहे, ही जी शैली आहे, याला रीती असं वामनानं म्हटलेलं आहे. तर त्याचं म्हणणं आहे की हे जे आपण पाहतो, पदावली असेल किंवा इष्ट अर्थ असेल, तर ही प्रत्येक माणसाची एक एक शैली असते किंवा मांडणी करण्याची एक पद्धती असते. तर ही पद्धती सुद्धा या काव्याचा आत्मा असते, ही पद्धती सुद्धा महत्वाची असते. आता आपण जर दलित साहित्यामध्ये गेलो, दलित कविता पाहिल्या, तर तिथं आक्रमकता हा आपल्याला मुख्य भाग दिसेल. आक्रमकता ही शैली आहे त्यांची, ही तिथली पद्धती आहे, ही त्यांची रीती आहे त्या कविता लेखन करणाऱ्यांची. पण ही रीती सगळेच दलित कवीच्या याच्यामध्ये आहे का, नाही. ती रीती जो स्वीकारेल, ती पद्धती जो स्वीकारेल त्याची आक्रमक होईल, काहींची कारुणिक होईल, काहींची गांभीर्यानं होईल. समजा शेतीविषयीचे प्रश्न मांडणारे जर कोणी असेल तर कोणी करून गंभीर लिहिल की किती वाईट परिस्थिती आहे, ती गंभीर परिस्थिती, करून कारुणिक रीती, कारुणिक शैली. आणि कोणी आक्रमक लिहिल तर ती त्याची आक्रमक शैली, ती आक्रमक रीती. तर यांनी सांगितलं की फक्त पदावली आणि अर्थ एवढंच अपेक्षित नाहीये, तर या पदावलीनं आणि अर्थानं या दोन्हीची मिळून एक रीती बनते, एक स्टाईल बनते. आणि ती रीती म्हणजे काय असतं, ती रीती म्हणजे साहित्य असतं. त्या रीतीमध्ये साहित्याची निर्मिती होती, त्याला आपण काव्य असं म्हणतो. आणि त्याच्यामुळं दंडीनं त्याच्या पुढचे दंडीच्या पुढची भूमिका या वामनानं मांडलेली आहे. आणि त्याच्याही पुढे जाऊन आणखीन एक जगन्नाथ नावाचा कवी होता, त्यांनी सांगितलं रमणीय अर्थ प्रतिपालक. इथं आपण लिहूयात जगन्नाथाचा रमणीयार्थ प्रतिपालक शब्द काव्य. म्हणजे जे शब्द रमणीय अर्थ व्यक्त करतात. लक्षात ठेवा, आता इथं काय चालू होतं,
शब्द आणि अर्थ. इथं काय सांगितलं, इष्ट अर्थाने युक्त असले पाहिजेत. इथं सांगितलं पदावली असली पाहिजे. इथं सांगितलं त्याची रीती असली पाहिजे, विनोदी, गंभीर, आक्रमक स्वरूपाची. तर यांनी त्या सगळ्यांना फाटा दिला. त्याच्याही पुढे जाऊन सांगितलं की ती रीती विनोदी असो, गंभीर असो, आक्रमक असो, कारुणिक असो, गौंडी असो, वैदर्भी असो, कशी असो, पण ती रमणीय अर्थ व्यक्त करणारी असली पाहिजे. रमणीय अर्थ म्हणजे जो वाचक आहे किंवा जो श्रोता आहे किंवा जो प्रेक्षक आहे त्याला करमणूक झाली पाहिजे त्याची, त्याला तो सगळा अर्थ समजला पाहिजे, त्याला तो अर्थ आवडला पाहिजे, त्याच्यातून त्याचं मनाचं समाधान झालं पाहिजे. रमणीय म्हणतो ना, एखादा प्रसंग, एखादा ठिकाण आपल्याला रमणीय वाटतं, करमतं आपल्याला त्या ठिकाणी, असं वाटतं तिथंच थांबावं, त्याच परिसराचा आनंद घ्यावा. तसंच हे जे रमणीय अर्थ व्यक्त करणारे प्रतिपालक जे शब्द आहेत त्याला त्यांनी काय म्हटलेलं आहे, काव्य असं म्हटलेलं आहे. तर अशा पद्धतीनं हे सगळे पुढे पुढे जातात आणि शेवटी या रमणीय अर्थापर्यंत येतात. याच्यावरून आपल्या एक लक्षात आलं असेल या व्याख्यामध्ये, ही जेवढी भारतीय परंपरा आहे संस्कृत मधली आणि प्राकृत भाषेतले हे सगळे विद्वान लोक आहेत, या विद्वान लोकांनी ही जी सगळी मांडणी केलेली आहे ती या भरत मुनीच्या एका सिद्धांताच्या आजूबाजूला केलेली आहे. त्यांना क्रियेचा पर्याय पाहायचा होता. क्रियेच्या ऐवजी कोण आहे ते यांनी सांगितलं शब्द. मग शब्द आणि अर्थ कसे आहेत तर हे वेगवेगळ्या प्रकारचे आहेत आणि याच एकाच चौकटी भोवती शब्द कसे असावेत, अर्थ कसे असतात. दैनंदिन जीवनामध्ये सुद्धा आपण भाषा वापरतो, दैनंदिन व्यवहारामध्ये सुद्धा आपण भाषेचा वापर करतो. मग त्या भाषेचा साहित्यिक भाषेचा कसा तुम्ही मेळ घालणार आहात, कारण की तिथं सुद्धा हे सगळे घटक अस्तित्वात असतात. आणि म्हणून त्यांनी हे या व्याख्या आपल्याला केलेल्या आहेत. आणखीन 1-2 व्याख्या आहेत, परंतु त्या व्याख्या याच पद्धतीच्या आहेत. आणि म्हणून आपण या व्याख्यांचं PDF यांचं विश्लेषणासह मी तुम्हाला पाठवणार आहे. मला वाटतं की एवढं तुम्हाला समजलं असेल, परंतु एवढ्या समजण्यापुरतच हे साहित्यशास्त्र मर्यादित नाही. याच्यामध्ये काही भारतीयांच्या व्याख्या आहेत आणि काही पाश्चिमात्यांच्या सुद्धा व्याख्या आहेत. त्याच्यातल्या महत्वाच्या व्याख्या आणि महत्वाची सैद्धांतिक मांडणी आपण समजून घेणार आहोत. तर भारतीय विचारवंतांनी साहित्याच्या स्वरूपाविषयी या ज्या व्याख्या मांडलेल्या आहेत त्याविषयी जर तुम्हाला कोणत्याही प्रकारचं कसलाही संशय असेल तर तुम्ही मला संपर्क करू शकता. याच्या नोट्स PDF स्वरूपात तुम्हाला मिळून जातील.